ते मात्र गोलंदाजाने स्वीकारलेलं आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकामध्ये क्षेत्ररक्षक विविध रचना आपण पाहू शकता. मिडिओ रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑन वायडिश आपण पाहतोय. त्यामध्ये इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र अरुणचा पहिला चेंडू या चेंडूवर मिस टाईम फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने स्वतःचाने संघाचा अकाउंट ओपन केलेले आहे सलामीचा फलंदाजाने. बालकृष्ण आणि महेश ही जोडी मैदानामध्ये, तर अरुण फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय आई गावती सोनाला या संघाकडून. अरुण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रमने गोलंदाजी करताना इथे मात्र कट केलेल्या चेंडूला पंच केलेला आहे. चेंडू निघून जातोय पॉइंट रिझल्ट मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने वाढते. धावफलकावर 5 वर पोहोचते. महेश याने चौकारीने आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. समोर येतोय एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. पहिल्या फेरीचा पुढील सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि न्यू मिलन पायगाव. त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल कालिका माता खारबाव आणि गावदेवी पूर्णा. चारही संघांनी वेळेवर रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरचे पहिले 2 संघ न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. पहिला पुकार. नक्कीच पहिला ऑफिशियल कॉल दिला जातो वीरताने दापोडे आणि न्यू पिल्लांना पायगाव या संघाला. आपण टॉससाठी अपूर्णपणे तयारी करायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच वीरताने दापोडे विरुद्ध न्यू मिलन पायगाव आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिका माता खारबाव विरुद्ध गावदेवी पूर्णा या 2 संघामध्ये. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावपलीकडे 7 धावा. आई गावती सोनाली विरुद्ध शिलोमाता वल या 2 संघामधील दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. समोर केलेल्या चेंडूला ऑन्ड्रेचा फटका मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. डीप मिड ऑन रिझर्व मध्ये लॉंगनच्या क्षेत्ररक्षकाकडून फक्त एकच धाव इथे घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. निवृत्ती माली साहेब आणि त्यांच्या समेत अविन माली साहेबांचे इथे आगमन झालेलं आणि दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र दिशा भरकटलेल्या पंचांचा इशारा वाईटच येतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर आपण बघतोय. स्कर्लेकचे पंच भाऊ पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड आउट सुरेख फटका चेंडू निघून जाईल डीप कव्हर इजर मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर शेलोमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या धावपलीवर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते ती 13 धावा. 1-13. मानकुलीचे उद्योगपती विनोद माली साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीट आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. विनोद मामा माली साहेबांना विनंती असेल की आपण या आपले देखील गुरुदत्त 40+ मानकुली अजित रजनी क्रिकेट स्पर्धा बाल्यामामा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर संतोष आपण पाहतोय. दुसरं षटक त्यांची जबाबदारी संघटनेने त्याच्यावर सोपवलेलं आहे. पहिलं षटक अरुण याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या. संतोष गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र दिशा भरकटले, पंचाचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याच्या वाईट रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावीने वाढून होते. आपल्याकडे 14 धावा. आपण पाहत आता गुरुदत्त 40+ मानकुले अजित बालमामा चषक 2024. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लेअर मिस एक विक्रम गुरुदत्त 40+ मानकुले संघाने नक्कीच प्रस्थापित केलेला आहे, कारण दुसऱ्यांदा रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जयवंत माली साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पावसाळी क्रिकेटचे A1 जोडी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वेलकम सागर, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. सागर भोईर. प्लेअर मेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चाचपडताना आपण पाहतोय. सध्या फलंदाजाला ज्याप्रमाणे नक्कीच गोलंदाजी केली जाते, संतोष चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 वाईट चेंडू त्यानंतर 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होते. कार्पेचे सारे चेंडू मेडिकल रिझर्व मध्ये जातोय, तोपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अतिशय चांगली रनिंग भेटून विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती, दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि किंग मेकर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. ओमसाई रिक्षा युनियन मानकुले अंजूरफाटा चे देखील साहेब अध्यक्ष आहेत. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि तसेच भिवंडी शिवसेना तालुका प्रमुख देखील आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. हे महत्वाचं आहे. आता वेलकम. प्लेअर मिस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. भुलैया जादुई गोलंदाजी आपण बघतोय, गोलंदाज संतोष यांच्याकडून. संतोष ढोंडल मतलब ढूंढते रहे जाओगे अशी स्थिती सध्या फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहतोय. पुन्हा एकदा ढोंडो रे साजरा आणि फलंदाजी इथे बाद होतोय. षटकाची देखील समाप्ती होते. या 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकडे पाहायला मिळते ती 17 धावा. मान्यवर कक्षामध्ये आपण वीर तानाजी दापोडे संघाचेही खेळाडूंची उपस्थिती पाहतोय. कुंदनजी पाटील साहेब, सूर्यकांत भाऊ पाटील, मनोज भाऊ पाटील, राजू भाऊ पाटील आहेत, माणिक भाऊ पाटील. संपूर्ण संघ इथे थोड्याच वेळात दाखल होईल. त्यांचा सामना असेल न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे. 60 वर्षाची परंपरा, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडळ. नक्कीच म्हणून कुंदनजी पाटील साहेब त्या मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 17. मागील षटक संतोष ढोंडल याचं पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता देखील अर्जित केली होती. पहिले षटक पाहिलं होतं अरुण याचं, ज्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या 13. 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शिलोमता वल विपक्ष आईगावती सोनाली या 2 संघामधील हा दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे
जो पहिल्या सामन्यामध्ये अहिगवदी सोनाली संघाने गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत केलं होतं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये शेलूमाता वल संघाने गावदी ओवली संघाला पराभवाची धूल चालली होती. सकारम गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि जीवदान मिळत्या फलंदाजाला जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावफलकावर 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सकारम तिसरं षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना करून फलंदाज नरेंद्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्लॅन मिस. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर नरेंद्र फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका कव्हरच्या डोक्याने चिरून निघून जातोय. डीप कव्हर रिजन मधून सीमा पार हा चौकार. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 24 धावा 24. आपण सामना पद्धत शेलूमाता वर्ल्ड विपक्ष अहिगवदी सोनाली या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सकारम तिसरं षटक हाताळतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. कावकोट रिजन मध्ये झेल, सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. मागील सामन्यामध्ये देखील 4 झेल पकडले गेले होते आणि इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळतोय. के के या कैलास याच्या माध्यमातून हा झेल के के नावाने प्रसिद्ध आहे. मानकुली संघाविरुद्ध देखील 4 झेल पकडले गेले होते. एक झेल त्यांनी सोडला होता. त्याच जागेवर त्यांनी 4 झेल पकडले होते आणि कालीराम केनी सरांनी एक विक्रमाची नक्कीच आठवण करून दिली होती. जॉन्टी रोड्स यांनी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता आणि तो विक्रम त्यांनी मुंबई मैदानावर केला होता. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तो विक्रम पाहायला मिळाला होता आणि तो विक्रम अजूनही जॉन्टी रोड्सच्या नावे अबाधित आहे आणि त्या सामन्यामध्ये त्या प्रदर्शनाच्या जोरावर तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. सकारम राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा मध्ये निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर शेलूमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 24 धावा. न्यूझीलंड पायगाव संघाचा संघटक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. वीरताने दापोडे विपक्ष न्यूझीलंड पायगाव या 2 संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. न्यूझीलंड पायगाव संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सोनाली संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. सोनाली संघ जर अंतिम फेरीमध्ये पोहोचून या चषकावर जर नाव कोरलं, चषक जिंकला तर रवी भोईर, जय बुलढाणा सरवली पाड्याचे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक जारी झालेलं आहे. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज अहिगवदी सोनाली संघाकडून.
संतोष पाटील. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखलेलं आहे. बॅकवर्ड स्कोरलेग रिझल्टमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. चांगली रनिंग मिडीनं विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 26 धाव 26. शेवटचं षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय शिलोमाता वर्ल्ड विपक्ष ऐगावती सोनाले या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वीरताने दापोडे विरुद्ध न्यू मिलन पायगाव या 2 संघामध्ये. दापोडे संघाने रिपोर्टिंग केलेलं आहे, पायगाव संघाने आपले रिपोर्टिंग करायचे आहे, कारण या षटकामधले शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फाईन केल्याचा प्रयत्न, अराउंड लेग आणि त्रिफला बाद, विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. मध्ये परतताना आपण पाहतो शिलोमाता वर्ल्ड संघाचा धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 26 धावा. शेवटचे षटक मार्गस आहे, संतोष पाटील शेवटचं षटक चालतोय. न्यू बॅटर आता मात्र मैदानामधले शिलोमाता वर्ल्ड संघाकडून. विजेंद्र पाटील इथे मात्र बॅकफुला जाऊन चेंडूला खेळलेला आहे कव्हर रिझल्ट मध्ये आणि दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या 28-28. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संतोष पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल. पुन्हा एकदा फलंदाज विजेंद्र पाटील. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, मात्र धाडस अखेर केलं गेलेलं नाही. एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधानी. या एका धावेने संघाची धावसंख्या 29. न्यू इंग्लंड पायगाव संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. दापोडे संघाने आपली रिपोर्टिंग केलेली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि टॉस पूर्वी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पायगाव संघाने आपण रिपोर्ट करायचं आहे. इथे मात्र लॉप केलं चेंडू, लॉप नेट फटका मात्र सरळ शत्रूच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना शिलोमाता वर्ल्ड संघाचा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय सुरेख झेल तिथे पकडला जातोय आणि इथे मात्र फलंदाज झेलबाजूपणे बाद होताना. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 29 धावा 29. 29 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ असताना धावा रोखल्या गेल्या. आता आपण पाहतोय पहिल्या षटकमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र संतोष सकाराम यांनी चांगली गोलंदाजी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना संतोष पाटीलला गोलंदाज. प्लेअर मिस, ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावांचा ग्राफ उतरता आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाले. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना शिलोमाता वर्ल्ड संघाने धावफलकात धावा जोडल्या ते 29 आणि 30 धावांचं आव्हान इथे आई गावती सोनाली संघासमोर त्यांनी उभा केलेलं आहे. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपण मान्यवर कक्षामध्ये एक विशेष स्वागत आणि सन्मान करत आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, भिवंडी शिवसेना तालुका प्रमुख कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान गुरुदत्त 40+ संघाच्या वतीने केला जातोय. सुनील माली यांच्या शुभ हस्ते साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ
आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण केला जातोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया. वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू मनोज भाऊ पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. स्वागत आणि सन्मान मनोज भाऊ पाटील यांचा केला जातोय. वीर तानाजी दापोडे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यानंतर सूर्यकांतदादा पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू आणि माजी संघनायक देखील ते संघाचे राहिलेले आहेत. सूर्यकांतदादा पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमच्या मानकोली गावचे उद्योगपती विनोद चंदर माली हे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. अविन माली आपण पुढे यायचे. कुशल ट्रान्सपोर्टचे मालक मानकोली गावचे उद्योजक विनोद चंदर माली. त्यानंतर राजूदादा पाटील आपण पुढे यायचे. वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट सलामीवीर राजू पाटील यांना देखील सन्मानित केला जातोय. वीर तानाजी दापोडे संघाला 2023-24 च सीझन खूप चांगलं चाललेलं आहे. एक चाचणी स्पर्धा त्यानंतर दमान विजेता. त्यानंतर आपण मणिदादा पाटील यांना देखील सन्मानित करूया. वीर तानाजी दापोडे संघाचे ते देखील एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फलंदाज आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करू. त्यानंतर न्यू इंग्लंड पायगाव संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रुपेश देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. चला जरा घाई करा. आयोजक स्वागत आणि सन्मान केला जातोय. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू इंग्लंड पायगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू रुपेश यांना देखील आपण सन्मानित करूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेलोमाता वल संघ सामना मैदानामध्ये सुरू करा आपण. रुपेश याचं देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर जयवंत माली आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. जयवंत माली प्रत्येक मान्यवराचा हेतूची स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. जयवंत माली. त्यानंतर संजय पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू संजय पाटील यांना देखील आपण सन्मानित करू. संजू पाटील यांना आपण सन्मानित करायचं. अविन माली. त्यानंतर समाधान माली संजू पाटील यांना आपण सन्मानित करूया. चला फास्ट घ्या. प्रभाकर संजय पाटील याचा शुभ सन्मान. अविन माली याच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे कंप्लीट केले जातात. त्यानंतर समाधान माली हे देखील आज उपस्थित आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आपण समाधान गंगाराम माली यांचा देखील स्वागत सन्मान करूया. समाधान माली याचा शुभ सन्मान करा आपण. अविन माली. त्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक
समाधान माले याचं देखील स्वागत आणि सन्मान या मान्यवर कक्षामधून केला जातोय. वेलकम ज्ञानदेवदादा पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे यशस्वी संघनायक, न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक. आम्हाला जॉईन व्हायचंय. तर विनोदजी चंदर माली, उद्योगपती मानकोली, निवृत्ती माली आणि विनोद रामू माली यायचं आपण. जयवीर माली या आपण टॉस बॉक्स मध्ये या. चारही मान्यवरांना विनंती आहे. न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक नितीनजी गवली, आपण संघनायक पाठवा प्लीज. या आपण, सामना सुरू झालाय. नाणेफेकी करूया आपण. सेकंड इनिंग चा सामना सुरू झालाय. न्यू मिलन पायगाव, न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक या आपण. रुपेश भाऊ या. सामना सुरू असू द्या. या आपण दोन्ही संघाचे संघनायक आजच्या तिसऱ्या रात्रीमधून आपण पहिल्या फेरीचा हा दोन दिग्गज संघादरम्यान सामना पाहणार आहोत. वेलकम. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. तर आपण थोडक्यात नाणेफेकीचा कार्यक्रम उरकून घेणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही संघनायकांना सांगू इच्छितो स्पर्धेचा आयोजक संघ गुरुदत्त 40+ आणि आपण जो चषक पाहतोय बाळेमामा चषक असं नामकरण आहे. गुरुदत्ताशी कॉलिंग आणि अगदी न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. रुपेश फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. 4 ओव्हरचा सामना आहे. क्षेत्ररक्षक. धन्यवाद. चला बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. आमचे मान्यवर देखील मी त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. विजयाचं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये 30. गोलंदाज महेश भोईर अगदी इथे त्रिफला उडवलाय. फलंदाज बाद उठलेला नवीन फलंदाज संतोष पाटील, संतोष ढोंडाल बाद झालेत. 24 चेंडूमध्ये 30 ची गरज. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील खेळ सुरू आहे आणि 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद झालेत. धावांचं खातं ओपन करायचं आहे आणि ते संतोष पाटील संघनायक एक सिंगल धाव घेऊन स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024. नक्कीच कुंदनजी पाटील साहेब यांना देखील आज आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे यानंतरचा सामना आणि नाणेफेकी झालेली आहे. न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायकांनी नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. 5 चेंडूमध्ये 2 धावा आलेत आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. बालकृष्ण पाटील यांचा अंदाज चुकलाय. चेंडूवरची नजर हटली होती. प्रयत्न चांगले केले होते. गावदेवी पूर्ण संघ इथे दाखल होतो. वेलकम मनोज भाऊ टावरे, आपलं स्वागत आहे बाळेमामा चषक 2024 मध्ये. वेलकम विठ्ठल भाऊ, आपलं देखील स्वागत. कालिका माता खारबाव आणि गावदेवी पूर्णा असा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होणार आहे. याआधी आपण न्यू मिलन पायगाव आणि वीर तानाजी दापोडे
असा सामना पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच प्रेक्षकांच्या समोर. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि फक्त 4 धावा देत 2 गडी देखील बाद केलेत. चांगली सुरुवात महेश भोईरने केलेली आहे आणि आता गोलंदाजीसाठी आलेत प्रमोद भोईर, मागच्या सामन्यातील सामनावीर, ज्यांनी 7 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि सामनावीर राहिले होते. रुपेश पाटील, शलोमाता वाल या संघाचे सिनियर खेळाडू यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. तानाजीदादा भोईर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे चेंडूला अगदी समोर ठेवलाय बघूया. क्षेत्ररक्षक समोर आहेत शिवा, चांगलं क्षेत्ररक्षण, धावा मिळतील 2, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संतोष पाटील नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. अरुण 24 मध्ये 30 बनवायचे आहेत. पहिल्या 7 चेंडू मध्ये धावा आलेत 6, गडीबाद झाले 3. दोन्ही संघांनी एक विजय संपादन करून दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना आपण खेळताना पाहतोय. इथे फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक शिवा चेंडूच्या खाली, फलंदाज बाद अरुण. त्यांनी कसली कम चांगली धून सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेब 1 नंबर. आणि गुरुदत्त 40+ मानकुली संघाची स्पर्धा देखील सध्या नंबर 1 आहे. चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन, नाईट स्पर्धा खेळतायत. सर्वच 40+ संघाच्या खेळाडूंनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. नक्कीच आपले कुंदनजी पाटील साहेब असतील, संजयभाई म्हात्रे असतील, अध्यक्ष अरविंदजी भोईर असतील, सचिव प्रदीपजी जोशी असतील आणि संघटनेचे सर्वच पदाधिकारी मंगेशजी भोईर यांनी देखील या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. चांगली लाईट आहे, चांगलं आयोजन नियोजन आहे. अगदी गुरुदत्त 40+ संघाचं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं इथे आभार व्यक्त केलेले आहेत. इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय. चेंडू चाललाय डीप शिमारचीकडे. दुसरी धावेची चांगली कॉलिंग. 2 धावा इथे पूर्ण केलेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण मनोज भाऊ टावरे यांना पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ चे उपाध्यक्ष आहेत. गावदेवी पूर्णा संघाचे सर्वा आणि पूर्णा ग्रामपंचायतचे ते माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक ओव्हर 3 चेंडू मध्ये 8 धावा आलेत. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू मध्ये 22. इथे अगदी चेंडूचा सन्मान केलाय. चांगला चेंडू होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर चेंडू आपण पाहिलाय. बीकेचा थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. संतोष पाटील अगदी मैदानामध्ये ऍक्टिव्हपणा दाखवत आहेत. नक्कीच पहिला सामना गुरुदत्त 40+ मानकुली संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीचा सामना खेळतायत. आणि शेलोमाता वल्ल संघाला देखील त्यांनी 4 ओव्हरमध्ये 29 या धावसंख्येपर्यंत थांबवलेले आहे.
2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये महेश भोईरीनं 2 विकेट घेत फक्त 4 धावा दिलेत. प्रमोद भोईरीनं पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलं होतं. 7 धावा देत 2 विकेट. इथे हा चेंडू अगदी चांगला आपण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. BK बालकृष्ण पाटील आज थोडेसे चुका त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. इथे देखील जिथे 1 होती तिथे 2 पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 12. 12 धावा झालेत. 18ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 13. रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच 30+ धावा, एक चांगली टोटल, चांगली तुम्ही जर फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली तर 30 ते 35 धावा देखील 4 ओव्हरमध्ये तुम्ही डिफेंड करू शकता. प्रमोद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. गणेश ठाकरे यांच्याकडून त्यांना पारितोषिक आलं होतं. 13 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. आई गावदेवी सोनाले संघ एक छुपा रुस्तम संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची ताकद या संघामध्ये आहे. इथे चेंडूला ऑन साईडला खेळलेत. बघूया चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. महेश भोईर तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मला वाटतं फक्त एक सिंगल धाव इथे आलेले महेश भोईरचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतायत. 2 ओव्हरची समाप्ती झाली. धावा बनले 4 बाद 13. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 17. नक्कीच आपण मान्यवर कक्षामधून एक स्वागत आणि सन्मान करायचा आयोजक आपण तयार राहायचं. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष गावदेवी पूर्णा या संघाचे करता धरता मनोज भाऊ टावरे आपल्या मान्यवर कक्षेमध्ये. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. स्वागत सन्मान करण्यासाठी अविन माली मानकुली ग्रामपंचायत माजी सदस्य आणि गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान मनोज भाऊ टावरे यांचा केला जातोय. धन्यवाद भाऊ. नक्कीच अगदी नाना गोंडली पप्पू डावरे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मी नाना गोंडले या खेळाडूचा उल्लेख करत होतो कारण की त्यांनी 2023-24 या सीझनसाठी आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आणि पहिल्या दिवसातून त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट गावदेवी भादवड संघाचा फलंदाज लालचंद तरीनं 3 षटकार मारून या स्पर्धेचा त्यांनी पारितोषिक पटकावलेलं आहे. बघूया विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी पप्पू टवरे यांचा देखील शुभ सन्मान. मुकेश टावरे यांना देखील आपण सन्मानित करूया. 12 मध्ये 17 आहेत. या चेंडूवर प्रवीण पाटीलच्या एक सिंगल धाव कंप्लीट केले. मुकेश टावरे यांना देखील सन्मानित केलं जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. धन्यवाद. प्रवीण पाटीलचा चेंडू अगदी चेंडू ऑफ ब्रेक टाकला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहेत. फक्त एक सिंगल येईल. 10 मध्ये 15. 14 मध्ये 15 आलेत आणि उरलेले 10 मध्ये 15ची गरज. इथे चेंडू अगदी ऑन दी कार्पेट येतोय. बघूया क्षेत्ररक्षक शिवा चेंडूवर झेपावत आहेत दुसरे धावेसाठी
आत्मघातकी प्रयत्न, फलंदाज संतोष पाटील धावचीत बाद. गाणं देखील एक नंबर आहे. तुम्ही सकाळी ऐका, दुपारी ऐका, रात्री ऐका, नक्कीच हा गाणी अगदी कानाला आनंद देऊन जातोय. चांगलं संगीत, चांगले गाण्याचे बोल आहेत आणि आमच्या आबी डीजेनी तर या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे. प्रत्येक चौकार, षटकार, विकेटसाठी चांगले संगीत ते पेश करत आहेत. धन्यवाद. इथे हा चेंडू देखील अगदी लेटकटच्या अंदाजानं खेळलेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डेपा थर्डमॅन रिझनमधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. मैदानामध्ये संतोष पाटील बाद झाल्यानंतर के कैलास मडवी आलेत. आजच्या 2 सामन्यातून कैलास मडवीनं 5 झेल पकडलेले आहेत. पहिल्या सामन्यातून तब्बल 4 पकडले होते. गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत करण्यामध्ये नक्कीच अगदी के मडवीचा देखील महत्त्वाचा रोल होता. संदीप माले आणि सुनील मालीचे चांगले झेल त्यांनी पकडले होते सकाराम यांच्या गोलंदाजीतून. ते चांगला चेंडू होता. चेंडूला खोदून काढले. अगदी चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये विजेंद्र पाटीलनं पकडलाय. धावा मिळतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवर अगदी के चांगल्या पद्धतीने आपल्याला पलताना पाहायला मिळत आहेत. इंद्रपालनं देखील सिंगल डबलनी धावपला घालता ठेवलेली आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायचे 10. 30 धावांचं लक्ष होतं. प्रवीण पाटील स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. यष्टीरक्षक किरण पाटील अगदी एस्टेनच्या मागे चांगली कामगिरी करताना आता 6 मध्ये 10. पहिल्या 18 चेंडूमध्ये आल्यात 20 आणि आता उर्वरित 6 मध्ये 10. चांगला सामना आहे. शेलोमाता वर्ल्ड संघाच्या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. कारण की प्रथम फलंदाजी करताना त्यांनी जरी 29 बनवल्या तरी मात्र गोलंदाजी करताना 18 चेंडूमध्ये 20 दिलेले आहेत आणि शेवटच्या गोलंदाजासाठी 10 धावा राखून ठेवलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये महेश भोईर 4 धावा 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोद भोईर 9 धावा 1 विकेट. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण पाटीलनं 7 धावा दिलेल्या आहेत. आता बघूया शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज मला वाटतं नरेंद्र पाटील तयारी करतायत. नक्की संघाचे संघनायक आहेत. बालकृष्ण पाटील देखील गोलंदाज आहेत. त्यानंतर विजेंद्र पाटील देखील गोलंदाजी करू शकतील. संघामध्ये पर्याय आहेत. किरण पाटील देखील एक त्यांच्याकडे पर्याय आहे. मात्र इथे नरेंद्र पाटीलनं स्वतःवर विश्वास दाखवलाय. बघूया. चर्चा तर होणारच आहे कारण की सामना महत्त्वाचा आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. हा सामना जर जो संघ जिंकेल तो पुढील क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी पुढे जाणार आहे. बघूया. यानंतरचे 4 संघ वीर तानाजी दापोडे, न्यू मिलन पायगाव, कालिका माता खारबाव आणि गावदेवी पूर्णा. वरच्या 4 संघामधून हे 2 संघ दुसऱ्या फेरीचा सामना खेळत आहेत. आई गावदेवी सोनाली संघाने गुरुदत्त मानकुली संघाला पहिल्या सामन्यातून पराभूत केला तर शेलूमाता वाल या संघाने गावदेवी ओली संघाला पराभूत केलेले आहे. वीर तानाजी दापोडे संघ ज्ञानदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने अगदी 2 चषक पटकावलेत. एक चाचणी स्पर्धा आणि एक दमन दौरा. इथे 6 मध्ये 10. पहिल्या चेंडूला अगदी पॉइंट रिझनला
खेळून काढलाय. या चेंडूवर धावा घेतले 2 कैलास मडवीनं. 5 चेंडूमध्ये 8, 22 धावा झालेत. 30 धावांचं लक्ष होतं नरेंद्र पाटील. इथे हा चेंडू अगदी लोफटत होता. चेंडूला टर्न केलाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला गेला नाहीये. स्ट्राईक इंद्रपालनं स्वतःवर ठेवलेली आहे आणि का ठेवली याचं उत्तर मिळेल आपल्याला नक्कीच. 4 मध्ये 7 मानकुली संघाला देखील सामन्याच्या आशा अपेक्षा जिवंत केल्या होत्या. मात्र 2 मध्ये 5 असताना मनोज केनी डॉट बॉल खेळले. ते हा चेंडू इंद्रपालनं उडवलाय. फटका फसलाय. विजेंद्र पाटीलचा प्रयत्न झेल ड्रॉप. हा झेल कदाचित झाला असता तर सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी शिलोमता वर्ल्ड संघाला चालून आली असती. प्रयत्न चांगले होते नक्कीच. वय वर्ष 40+ आणि अगदी प्रयत्न सुपर. 3 चेंडू 5 धावा. 3-5. आज 5चा आकडा लक्की आहे. पहिल्या सामन्यातून गुरुदत्ता मानकुली संघाला देखील 2 मध्ये 5. आता त्या संघाला 2 मध्ये 5 ची गरज आहे. आई गावदेवी सोनाली संघाने 2 मध्ये 5 डिफेंड केले आहेत. इथे शिलोमाता वाल 2 मध्ये 5 डिफेंड करेल का नरेंद्र पाटील. हा चेंडू देखील डॉट. मी उल्लेख केला होता 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. आता 1 मध्ये 5. काय कमालीची गोलंदाजी. 23 चेंडू मध्ये 25. आता शेवटच्या चेंडूवर 5. षटकार डॉट विकेट वाईट नो. इथे नरेंद्र पाटील आहेत. शैलोमाता वाल आणि आई गावदेवी सोनाले. एक चेंडू 5 धावा. नरेंद्र पाटीलने तर सामना आपल्या बाजूने झुकवलाय. 1 चेंडू 5 धावा. आणि ते अगदी मिस टाइम फटका. सामन्यावर विजय संपादन केलाय. कर्णधार कसा असावा याचं उत्तम उदाहरण. स्वतःवर जिम्मेदारी घेतली. 6 मध्ये 10 होत्या आणि संघाला सामना जिंकून दिलाय. अभिनंदन. मंगेशजी भोईर, बालकृष्ण पाटील, प्रमोद भोईर, किरण पाटील, महेश भोईर आणि संघनायक नरेंद्र पाटील. ऑल टीम शैलोमाता वाल अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी सोनाले. आणि या सामन्याचा सामनावीर महेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. फलंदाजीतून 8 धावांचं योगदान आणि पॉवर प्लेचं षटक हाताळताना 4 धावा देत 2 विकेट. कमालीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. मिस्टर महेश भोईर ठरलेत या सामन्याचे सामनावीर. जबरदस्त सामना. नक्की शैलोमाता वर्ल्ड संघ देखील सामना लवकर विसरणार नाहीये. आणि आई गावदेवी